मी श्याम पाटील. आपण बघत आहात लेवा जगत न्यूज. चला ना पुढे काय यार तुम्ही लोक मध्ये येत आहे राव चला पुढे चला रे चला पुढे चला
कडे वाजू नको 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 सांगू वाजू शांत बस. ओ गाडेकर गाडेकर ओ गाडेकर आज राजा भाऊंचं आगमन झालेलं आहे. शिवसैनिकांकडून त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आले. काय सांगणार? आज राजाभाऊ राजे हे आमच्या सगळ्यांसाठी खूप आदर्श बनलेले आहेत. त्या शिवसेनेने सर्वांना त्या राजकीय गोळी बांधण्यासाठी जन्माला घातलं. आज त्यांनीच शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. परंतु आज राजाभाऊंसारखे हजारो शिवसैनिक आजही निष्ठावंत म्हणून काम करत आहेत आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आमच्यासारखे तरुण राजकारणामध्ये काम करत असताना समाजसेवा करतील आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत 80% समाजकारण आणि 20% राजकारण खऱ्या अर्थाने ही शिवसेना शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक करत राहतील. कारण की किती आले किती गेले तरी या शिवसेनेला आतापर्यंत कुणी संपू शकलेलं नाही आणि यामुळे आज पुन्हा एकदा राजाभाऊ राजेंमुळे आमच्यासारख्या तरुणांना राजकारणामध्ये काम करण्यासाठी नवी ऊर्जा नवी उमेद आणि चैतन्य या ठिकाणी मिळतं. हीच ऊर्जा घेऊन आम्ही समाजसेवेचं काम या ठिकाणी आता करत आहोत. आज पक्षाचा वर्धापन दिन आहे. 60 वर्ष संघर्षाची आहे, निष्ठेची आहे, निष्ठावंतांची आहे. या शिवसेनेला 60 वर्ष पूर्ण झाले आहे. बाळासाहेबांचा धगधगता विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे स्वराज्य घडवलं, 18 पगड जातींना मावळांना सोबत घेऊन काम केलं, त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंनी ही शिवसेना उभी केली आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काय संबंध हिंदुस्थानामध्ये ही शिवसेनेची मशाल ही अशी धगधगती राहणार आहे. शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक शिवसेनेसोबत कायम राहतील व पुन्हा एकदा या ठिकाणी महाराष्ट्रावर आघाडीशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे. आता मीडियावाले काय ठेवा ना कार्यकर्त्याला भेटू द्या ना. मी आता कॅमेरा साहेब आहे
दादाच्या बैलाला या वाघचावरेच्या बैलाला कुलदीप राजाभाऊंचं आगमन झालेलं आहे. शिवसैनिकडून त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं, काय सांगणार? आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने नित्याचे राजे राजाभाऊ वाजे खऱ्या अर्थानं नाशिकचं एक नाव साधं स्वातंत्र्य सावरकरांची जन्मभूमी आहे आणि स्वातंत्र्य सावरकरांच्या जन्मभूमीच्या आगमन असलेल्या या माणसाने खऱ्या अर्थानं शिवसेना प्रतिनिधी आहे हे दाखवून दिलं आहे आणि खऱ्या अर्थानं आज त्यांचं जंगी स्वागत या ठिकाणी शिवसेना नाशिक जिल्हा विद्यालयाच्या वतीने आज राजाभाऊंचं स्वागत करण्यात आलेलं आहे, काय सांगणार राहुलभाई? या ठिकाणी निश्चित आम्हाला अभिमान आहे. या नाशिकचे एक निष्ठावान आणि प्रामाणिक माणूस आम्ही शिवसैनिक असेल या नाशिकच्या मतदारांनी या ठिकाणी निवडून दिला. वस्तुनिष्ठ आहे विषय आहे त्यामुळे एक प्रामाणिक माणूस ज्यावेळेस आपण निवडून देतो त्या गोष्टीचा एक अभिमान निश्चित 2 दिवसापूर्वी या नाशिक शहराला वातावरण कसं आहे? तुम्ही एक बोलला, तुम्ही 2 बोलले, तुम्ही 3 बोलले आणि एक सामान्य तळागाळातला निष्ठावंत शिवसैनिक राजाभाऊ वाजे बोलू नाही शकले. त्याचा अभिमान नाशिककरांना आहे आणि नाशिककर उद्या डोळ्यांनी बघताय. मागच्या 2 वर्षापूर्वी एका कलंकित डॉक्टराने नाशिकला कलंक लावला होता. तो कलंक पुसला गेलेला आहे. राजाभाऊ वाजेंना ज्या पद्धतीने मतदारांनी निवडून दिलं त्या पद्धतीने राजाभाऊ वाजे निष्ठावंत उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर कसे राहिले हे संपूर्ण नाशिककर बघतोय आणि आज सगळंच पाहतोय. तुम्ही खरंच नाशिककरांचा आनंद आम्ही आज उद्या डोळ्यांनी पाहतोय. ते पाहून आमच्या डोळ्यात आनंद असला.
आज नाशिककरांचा अभिमानाचा दिवस आहे की आम्ही ज्या मतदारांनी त्या खासदारांना मतदान केलं आणि ते खासदार गद्दार निघाले नाही याचा आम्हाला सार्थ अभिमान राहील. आज राजाभाऊ म्हणजे प्रत्येक वेळेस आपण म्हणतो की पैशाचा विजय झाला, पण इथं निष्ठेचा विजय झाला. नाशिककरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. काय सांगणार राजाभाऊंचं जन्मोत्सव स्वागत करणारे शिवसैनिकांना? आज आम्हाला इतका आनंद झालेला आहे की आमचा आनंद गगनात मावत नाही. आज आम्हाला खऱ्या अर्थाने ज्यांना आम्ही निष्ठेने म्हणून मतदान केलं, आज त्या आमच्या मताचं मोल आम्हाला मिळालेलं आहे. आज जनतेला सुद्धा समाधान वाटतंय तर आम्ही खऱ्या नेतृत्वाला मतदान केलेलं आहे. आणि असे हजारो जरी गेले तरीही काही फरक पडत नाही. ही जी नाशिक भूमी आहे ही रामाची भूमी आहे. राम हे सत्यवचक होते आणि तसे आमचे राजाभाऊ निघालेले. एकमेव हा हिरा निघालाय. त्याचे एवढे खासदार फुटले तरीही कुठे गेले नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरेंमागे निष्ठावंत म्हणून राहिलेले आहेत आणि छत्रपतींचे त्यांनी आदर्श बाळगलेला आहे आणि आम्ही कायम अशा नेतृत्वाखालीच राहणार आहोत. आज आमचे नाशिकचे नेते सुद्धा इथे आमच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. कुठे कोणती शिवसेना तुम्हाला फसलेली दिसते? आज एवढ्या सकाळी मोठ्या प्रमाणात युवा सेना, महिला आघाडी, ज्येष्ठ शिवसेना, युवती सेना सर्व इथे उपस्थित आहे. असे किती आले गेले. या भारतीय जनता पक्षाला आम्ही एकच सांगणार आहोत, कमाल कमाल कमळ बास. कमळाचं होतं तरी काय? चिखलात उगवते, चिखलात राहते, चिखलात सरते. बाहेर काढलं तर शोभेचं फुल फेडून कचरात पडते. त्याला मान पाहिजे असेल आई तुझ्या भावानिशा त्यांनाशी पडावं लागते आणि आमच्या भगव्याला नेहमी कळसावरच फडकावं लागते. राजाभाऊंचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित होतात. आज सकाळी सुद्धा राजाभाऊंचं आगमन झालं. काय सांगू? सर्वप्रथम मी तुम्हा सर्व पत्रकार बंधूंना खूप खूप तुमचे आभारी आणि तुमचं खूप अभिनंदन. कारण आम्हाला असं ऐकण्यात आलंय की पत्रकारिता म्हणजे कोणीतरी सांगतंय म्हणून तसं करतंय, पण नाही. जे खरे तुम्ही आहात आमच्या पाठीशी उभे आहात. आणि आज आम्हाला एक गर्व वाटतं की आज आमच्यातला एक हिरा, आमचे खासदार, लोकप्रिय खासदार, ज्यांच्या पाठी नाशिकची जनता सर्व सदैव नेहमी उभी राहिली, असे आमचे खासदार विकले गेले नाही, तुटले नाही, झुकले नाही. आम्हाला त्यांचा अभिमान आहे. आणि आमचे नेते मंडळी आणि आमच्या पक्षप्रमुखांनी सांगितलेलं आहे, आमच्या बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे की जे गद्दार तिथे दिसलेलं तुडवा. आता मी महिला आघाडीकडनं संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला आघाडीला पण सांगते आणि सगळ्यांना आवाहन करते, सोलापूर असो, लातूर असो, जिथे जिथे खासदार गेले तिथे ते आले की त्यांना धरा आणि तुडवा.
सगळ्या महिला आघाडीने अगदी एकरूप होऊन त्यांना सगळ्यांना भर रस्त्यात पुरवा, म्हणजे त्यांनाही कळलं पाहिजे 50 खोके एकदम ओके. आणि सगळेजण सांगतात की शिवसेना संपली संपली संपली. अहो संपत तुम्ही आम्हाला एवढं उभारी देतायत. आमचे तुम्ही 1 चोरतात, 10 चोरतात, तिथे आम्ही 50 ते 100 मी तयार करतो. हे त्यांच्या गाडव्यांच्या लक्षात येत नाहीये. आणि अजून म्हणतात सगळेजण मोठे मोठे नेते का राहिले शिवसेना संपली. संपणारे एक दिवस संपतील. खोट्याचं खोटं होतं. आई तुझ्या डोळ्याने आणि बोलांच्या मी एवढीच प्रार्थना करते की खऱ्याच्या मागे हा देव नेहमी उभा असतो आणि तो उभा राहील. म्हणून आम्ही सर्व आज एकनिष्ठ अशी शिवसैनिक इथे राजाभाऊंच्या स्वागतासाठी आलो आहोत. आणि तुमचे सगळ्यांचे सगळ्या पत्रकार बंधूंचे मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रवेश सुरू, प्रवेश सुरू, प्रवेश सुरू. प्रसिद्ध लेवा जगत न्यूजच्या माध्यमातून आपली जाहिरात सोशल मीडियावर प्रसिद्ध करा. सरकार मान्य प्रागतिक शिक्षण मंडळ संचलित प्रागतिक प्रायव्हेट औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI, बामणोद, तालुका यावल, जिल्हा जळगाव. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू. उपलब्ध अभ्यासक्रम: फिटर 20 जागा, इलेक्ट्रिशियन 20 जागा. संस्थेची वैशिष्ट्ये: अनुभवी व तंत्रशिक्षित शिक्षक वर्ग, अत्याधुनिक संगणक लॅब, सुसज्ज यांत्रिकी प्रयोगशाळा, प्रशस्त व सुरक्षित शैक्षणिक परिसर, समृद्ध ग्रंथालय. सर्व लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत. धन्यवाद.